नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. राज्यातील साखर उद्योगासमोरील विविध अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यासाठी साखर भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. माझ्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत साखर कारखान्यांची सद्यस्थिती, MSP, सहकारी संस्थांची आर्थिक परिस्थिती तसेच उद्योगाच्या शाश्वत विकासासंदर्भातील विविध मुद्द्यांवर विस्तृत विचार विनिमय झाला. बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार जयंतराव पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार हर्षवर्धन पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार प्रकाश साळुंखे यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणी व कर्ज पुनर्रचनेचे पर्याय, ऊस दर आणि MSP संदर्भातील मागण्या, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत देयक प्रश्न, सहकारी साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण, निर्यात, साठवणूक व उत्पादन नियोजन, जलसंपदा उपलब्धतेचा साखर उद्योगावर होणारा परिणाम. बैठकीत उपस्थित सर्व मान्यवरांनी साखर उद्योग हा राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे अधोरेखित केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपत उद्योगाला सक्षम व स्पर्धात्मक बनवण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. राज्यातील साखर सहकार चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना केवळ वेळेवर व योग्य दर मिळावा यासाठी ठोस निर्णय लवकरच घेतले जातील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ही बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून साखर उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.